करा. आपल्या विचारांनी ज्यांनी तरुणांना दाखवून सत्कर्माचा मार्ग तरुणांना सत्कर्माचा मार्ग आणला, त्यांच्या जीवनात आनंद असे होते ते स्वामी विवेकानंद. नमस्कार, माझे नाव अपेक्षा संतोष करत. आज 12 जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि आपल्या देशाची आई म्हणजे राजमाता यांची जयंती. या दोघांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1861 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये वेदांताच्या तत्वाचे प्रसार केला. स्वामी विवेकानंद 9 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची सुरुवात केली म्हणजे स्थापना केली. बदल घडविल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडू शकत नाही आणि ज्यांना आपलं स्वतःचं मन बदलवता येत नाही ते कशातच बदल घडू शकत नाही, अशा या मानवाचे विचार होते. स्वामी विवेकानंद हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, कारण ते एकदा वाचलेले पान पुन्हा वाचत नव्हते, कारण त्यांची बुद्धी कुशाग्र होती. स्वामी विवेकानंद यांनी आपले सर्व जीवन समाज कार्यासाठी समर्पित केलेले होते. स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केलेली रामकृष्ण मिशन साऱ्या जगात ओळखली जाते. अशा या परखड विचार असलेल्या मानवाला माझे शतकोटी वंदन असो. म्हणून मला शेवटी जाता म्हणायला वाटते, कोणी लढले न्यायासाठी, कोणी लढले सत्यासाठी, कोणी लढले न्यायासाठी, कोणी लढले सत्यासाठी, तर कोणी लढले धर्मासाठी. तर स्वामी विवेकानंद जगले ते फक्त समाजकार्यासाठी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.